नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर आलो. याचं कारण म्हणजे काल जे MPSCनं जे काही GR काढला त्या GR मध्ये असं सांगण्यात आलं की ग्रुप सीचा जो पेपर आहे तो ग्रुप सीचा पेपर जो आहे तो आता ऑनलाईन होणार आहे. बरं, ऑनलाईन होणार आहे, त्याचबरोबर ते नॉर्मलायझेशन पद्धतीनं होणार आहे असा त्या GR मध्ये उल्लेख आहे. 2-3 तासानंतर त्या ठिकाणी MPSC कडून डबल असं सांगण्यात आलं. त्या दुसऱ्या GR मध्ये असं सांगण्यात आलं की जो राज्यसेवेचे पेपर आहे, ग्रुप बीचा पेपर आहे, तो दोन्ही पेपर आणि हा ग्रुप सीचा पेपर, ह्या तिन्ही पेपर हे ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याचमध्ये त्यांनी नॉर्मलायझेशन पद्धत ही त्या ठिकाणी वापरलेली आहे. आता नॉर्मलायझेशन पद्धत वापरणं म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्याला एक धोका असल्यासारखं आहे. कारण 2023-24 मध्ये जे तलाठीचा पेपर झाला त्या पेपरमध्ये 200 पैकी विद्यार्थ्यांना 214, 218 मार्क पडले. मग हे मार्क कसे पडू शकतात हे या ठिकाणी सर्वात मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर येतो. एवढे नॉर्मलायझेशनने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या, होतकरू विद्यार्थ्यांच्या ह्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय. नॉर्मलायझेशन पद्धत ही अशी वापरली जाते, जर एका सेशनमध्ये ऑनलाईन मोडमध्ये जर 3 पेपर असतील तर दुसऱ्या सेशनचा पेपर अवघड असेल तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढवले जातात आणि जो इझी पेपर होता त्या विद्यार्थ्यांचे मार्क हे सपोज मला 90 आले तर ते 60-70 वर येऊन बसतात. मग हे विद्यार्थ्यांचं अतिशय खूप मोठं नुकसान या ठिकाणी होतंय. हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. अरे तुम्ही 2024-25ला UPSCच्या धर्तीवरती MPSCचा पेपर आणला, डिस्क्रिप्टिव्ह पेपर पूर्ण ॲज इट इज कॉपी केला. विद्यार्थ्यांनी, मी सुद्धा 20 ते 30 हजार रुपये भरून ऑप्शनल पेपर या ठिकाणी 500 मार्काचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी सरकारनं ते विषय आता कॅन्सल केलेला आहे आणि त्या जागी MPSCने त्यामध्ये पण राज्यसेवेमध्ये हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. हे अतिशय चुकीची बाब आहे. या ठिकाणी सरकारने खूप मोठे लक्ष घातले पाहिजे. आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या इतक्या दिवस सरळ सेवा ही या ठिकाणी TCS आणि IBPS या 2 खाजगी कंपन्यामार्फत हे पेपर घेतले जात होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अक्षरशः हजार रुपयेपर्यंतची फीस त्यांनी आकारली. त्यामध्ये पण त्यांनी पेपर लीक केले. त्यामध्ये पण त्यांनी नॉर्मलायझेशन पद्धत वापरून विद्यार्थ्यांचे मार्क खालीवरी करण्याचा प्रयत्न केला. खाजगी विद्यार्थ्यांना हे पेपर वाटले. मग या ठिकाणी अशी गोष्ट होऊ नये म्हणून विधानसभेपर्यंत सुद्धा हा मुद्दा चर्चेला आणला की सरळ सेवेची एक्झाम MPSC मार्फत घेतली जावी. पण या ठिकाणी असं दिसून आलं MPSCला हे सरळ सेवेचे गुण लागले की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण सरळ सेवेत सारखंच यांनी ऑनलाईन पेपर हा मोड आणला. या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धत हे राज्यसेवेमध्ये सुद्धा यांनी लागू केली. हे अतिशय चुकीचं आहे. कारण यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं, होतकरू विद्यार्थ्यांचं, कष्टकरी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. हे सरकारने या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मी